नमस्कार माझे सर्व लाडक्या बहिणो आणि मित्रांनो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवरती. आजची बातमी राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती, त्या सर्वांसाठी आता मोठं अपडेट समोर आलेलं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार असल्याची सुरुवात इथे झालेली आहे. विशेष म्हणजे यावेळी फक्त एका महिन्याचा नाही, तर 2 महिन्यांचा लाभ एकत्र जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच मे महिन्याचा प्रलंबित हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता असे मिळून ₹3000 पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाभ कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण सरकारने स्पष्ट केलेलं आहे की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तरी लगेच काळजी करू नका. अनेक वेळा बँकेचा सर्व्हर स्लो असल्यामुळे मेसेज उशिरा येतो, पण खात्यामध्ये पैसे जमा झालेले असू शकतात. म्हणून सर्व महिलांनी आपल्या बँक खात्याची शिल्लक एकदा नक्की तपासून पहा. पासबुक अपडेट करा आणि मोबाईल बँकिंग ॲप असल्यास त्यामध्ये बॅलन्स चेक नक्की करा. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाभ जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ते पाहूया. बघा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागाचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या महिलांना मागील टप्प्यामध्ये लाभ मिळालेला नव्हता, त्यांना आता प्राधान्याने पैसे जमा केले जात आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अनेक महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिलांना बँकेकडून मेसेज प्राप्त झालेले आहेत, तर काहींना थेट खात्यामध्ये पैसे दिसत आहेत. विदर्भ भागातील अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी देखील आपले खाते तपासून पाहणे अतिशय आवश्यक आहे. मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये अनेक महिलांना रक्कम जमा झाल्याचे संदेश मिळालेले आहेत. विशेषतः ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, त्यांना पैसे जलद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील लाभ वितरण सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सरकारने एक महत्त्वाची अट पुन्हा स्पष्ट केली आहे. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, त्यांना पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आधार सीडिंग पूर्ण केलेली नसेल, तर शक्य तितक्या लवकर बँकेत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या. कारण अनेक महिलांचे पैसे ते फक्त या कारणामुळे अडकू शकतात. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही महिलांनी देखील खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती दिली आहे. अनेक वेळा सर्व्हर प्रॉब्लेममुळे व्यवहार उशिरा दिसतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. त्यानंतर अहिल्यानगर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता निधी जमा होण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये आणखी खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यानंतर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. कारण या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पात्र लाभार्थ्यांना ₹3000 लाभ इथे मिळण्यास सुरू झाले असल्याचं सांगितलं जात आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील, तर लगेच निराश होऊ नका. कारण सरकारने स्वतः सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. आज पहिल्या यादीमधील काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. त्यानंतर दुसऱ्या यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तुमचं नाव पहिल्या टप्प्यात नसेल, तर पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. याशिवाय सरकारने काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महिलेने केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बँक खाते ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे आणि तिसरी म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही महिलांची खाती अनेक महिन्यांपासून वापरत नसल्यामुळे इनॅक्टिव्ह होतात आणि त्यामुळे पैसे परत जातात. त्यामुळे आपल्या खात्यामध्ये नियमित व्यवहार ठेवा आणि तुम्हाला पैसे जमा झाले का ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये